MPSC पूर्व परीक्षा 2026 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। परीक्षा होणार मे मध्ये। जागा किती, मुदत कधीपर्यंत आहे, परीक्षा फी काय, वय, पात्रता तसेच शैक्षणिक अर्हता संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नागरी पूर्व परीक्षामधील दोन्ही संवर्गाची पदे आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं हे नवीन प्रसिद्धीपत्रक आपल्याला आलेलं आहे बघा, ज्याच्यामध्ये 31 मेला तुम्हाला पूर्वपरीक्षा होणार आहे। 87 पदांसाठी ही पूर्वपरीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा तसेच महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा या दोन संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा होणार आहे। राज्यसेवेची टोटल 79 पदे आहेत आणि पशुवैद्यकीय सेवेची 8 पदे आहेत। एकूण 87 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे। पदे कमी आहेत कारण इतर संवर्गातील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे अजूनही मिळालेला नाही। जशी रिक्त पदांचा तपशील मिळेल तशी पदे मुख्य परीक्षेपर्यंत ॲड होतील। आता याच्यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी कालावधी तुम्हाला दिलेला आहे 31 डिसेंबर 2025 पासून 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकताय। त्यासोबतच 20 जानेवारी किंवा 21 जानेवारीपर्यंत भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे तुम्ही भरणा करू शकताय। अंतिम दिनांक चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा 23 जानेवारी आहे। त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात 31 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत असणार आहे। ठीक आहे, चला पाहूया आता आपण टोटल परीक्षा फी काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्यासोबतच परीक्षा शुल्क काय आहे, ह्या संपूर्ण डिटेल आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया। पात्रता बघा, भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे, भारतीय नागरिक असावा। वयोमर्यादा बघा, या ठिकाणी आपल्याला दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत राज्यसेवा उद्योग अधिकारी तांत्रिकमध्ये गट ब तसेच उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब पशुवैद्यकीय अधिकारीसाठी वगळता सर्व संवर्गांसाठी 1 एप्रिल 2026 पासून गणण्यात येणार आहे। ठीक आहे, कमीत कमी वय 18 ते 19 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे अराखीव खुल्या ओपनसाठी जनरलसाठी 38 आहे। मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक तसेच अनाथ यासाठी 43 आहे। खेळाडूंसाठी खुला ओपनसाठी 43 आहे, मागासवर्गीयसाठी 43 आहे। त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी खुल्यासाठी पण 43 आहे आणि मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक याच्यासाठी सुद्धा 43 आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी मात्र 45 वर्ष वयोमर्यादा आहे। चला आता शैक्षणिक अर्हता पाहूया। राज्यसेवेसाठी आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी या संवर्ग अंतर्गत येणाऱ्या पदांसाठी काय असणार आहे शैक्षणिक पात्रता। आता राज्यसेवेमध्ये बघा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा विभागासाठी आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या दोन संवर्गांसाठी काय असणार आहे बघा या पदांसाठी शैक्षणिक अर्हता। पहिल्यासाठी आहे बघा, संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेतील स्नातक पदवी असली पाहिजे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। या ठिकाणी संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी पाहिजे किंवा MBA पाहिजे। त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब साठी संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी पाहिजे। त्याच्यानंतर ती नसेल तर या ठिकाणी विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी पाहिजे। ठीक आहे, हे दोन उद्योग अधिकारीसाठी तांत्रिक गट ब साठी आहे बघा, दोन आहेत याच्यामध्ये, किंवा विज्ञान शाखेतील पाहिजे, त्यामुळे विज्ञान शाखेतील पदवीसुद्धा चालते उद्योग तांत्रिकसाठी। ठीक आहे, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकताय, बऱ्याच गोष्टी आहेत। पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी पाहिजे। त्यानंतर त्यासोबतच महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1971 अन्वये किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियमाद्वारे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे मित्रांनो। ठीक आहे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। त्याच्यानंतर अंतर्वास्यता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल। अशा पदवीधारकांनी शैक्षणिक अर्हतेबाबत अट मुख्य परीक्षेची माहिती अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे। या ठिकाणी बऱ्याच अर्हता आणि पात्रता या ठिकाणी पशुवैद्यकीयसाठी आहेत, याच्यामध्ये जवळपास 5 सब पॉईंट आहेत बघा। ठीक आहे, त्याच्यानंतर अर्हता आणि पात्रता गणण्याचा दिनांक मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणं गरजेचं आहे। मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदरपर्यंत त्या तुमच्या पात्रता ह्या पूर्ण असलेल्या पाहिजेत। ठीक आहे, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करतेवेळी अर्जामध्ये नोंदवलेली शारीरिक मोजमाप आणि मुख्य परीक्षेच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता पात्रता लक्षात घेऊनच
लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर उमेदवाराची वैद्यकीय चाचणीसाठी पात्रता ठरवली जाईल मित्रांनो. ठीक आहे. आता बघा परीक्षा कशी असते. राज्यसेवा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा ह्या सगळ्या मिळून नागरी सेवा पूर्वपरीक्षा असते. ती पूर्वपरीक्षा ही 400 गुणांची असते. 100 प्रश्नांचे GS 80 ते 200 गुणांसाठी असतात. 80 प्रश्न 200 गुणांसाठी CSATचे असतात. अशी संयुक्त पूर्वपरीक्षा 400 गुणांची असते. मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी असते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 1750 गुणाची असते. पशुवैद्यकीय 400 गुणाची असते. मुलाखत राज्यसेवेसाठी 275 गुणाची असते. तर पशुवैद्यकीय ही 50 गुणांची असते. अशी टोटल तुम्हाला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे टप्पे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे डॉक्युमेंट तुम्ही पॉज करून सुद्धा हे बघू शकताय. KB मध्ये तुम्हाला फाईल सगळ्या हे करायच्या आहेत. परीक्षा शुल्क बघा अमागाससाठी 544 आहे राज्यसेवेसाठी, आणि आर्थिक दुर्बल घटक असेल किंवा मागासवर्गीय असेल तर याच्यासाठी 344 रुपये आहे. दिव्यांग असतील, अनाथ असतील. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही जर एकदा फॉर्म भरला आणि हे पैसे भरले तर तुम्हाला नॉन रिफंडेबल आहे, त्यामुळे पैसे परत मिळणार नाहीत, परीक्षेला जावंच लागेल. यानंतर तुम्हाला वेबसाईटवरून आपल्या mpsc.government.in ह्या वेबसाईटवरून ही जाहिरात तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला राज्यसेवेमध्ये किती पदं आहेत. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखासाठी 32 पदे आहेत. त्याच्यानंतर कार्यकारीसाठी किती पदे आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी किती आहेत. उद्योग अधिकारी किती आहेत. या ठिकाणी तुम्हाला या पशुवैद्यकीय सेवेमधली पण आणि राज्यसेवेमधली पण तुम्हाला दोन्ही पदे दिसतील. नाही तर इथं पॉज करून जरी बघितलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला राज्यसेवा तसेच महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी अर्ज करता येईल. 20 जानेवारी ही अंतिम मुदत असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. फॉर्म कसा भरायचा त्यावेळेस सुद्धा आपण सांगणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.